करावं। राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ संपन्न होत असलेल्या युवक मेळाव्याला अनेक मान्यवर व्यासपीठावरती खासदार धैर्यशील माने, प्रकाश अण्णा, मान्य संजयजी पाटील, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, अरविंद माने, अमरदीप सिंग, तसेच सुदर्शन पाटसकर, बाकी सर्वच उपस्थित युवा बंधू आणि भगिनींनो, विशेष मागणीय रवी जावळे आणि बंडा मुळीक मनापासून अभिनंदन करतो की खूप मोठ्या संख्येने अत्यंत चांगला आणि यशस्वी युवा मेळावा आपण म्हणतात की 2047च्या विकसित भारताच्या वेळेला जो संकल्प आपण केलाय त्या आजही जर आपण पाहिलं तर जगातील सर्वाधिक तरुण देश हा आपला देश आहे। आपल्या देशातील सरासरी आज जर वय पाहिलं तर ते 28 वर्ष, इतर देशांचं आपण पाहिलं तर चीनचं 37 वर्ष, अमेरिका 37 वर्ष, जर्मनी 45 वर्ष आणि जपान 49 वर्ष। म्हणजे या तरुण देशाचे आपण सगळे तरुण आज या ठिकाणी एकत्र आलाय आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडनं खूप अपेक्षा आहेत। प्रधानमंत्री म्हणतात की मला 1 लाख तरुण या देशातले हवेत आणि ते मला सक्रिय राजकारणात हवेत। स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभेपर्यंत मला 1 लाख तरुण आता नव्याने या लोकसभेत, विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिजेत। का तर 2047चा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा असेल तो तुम्हीच करू शकता, हा विश्वास आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहे आणि म्हणून आपण सगळे बसलायत, आपल्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून आपण पाहिलं असेल की यावेळेला देशाच्या सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तरुणांसाठी खूप काही आलं। आपण पाहिलं असेल की या तरुणांना रोजगार मिळावा आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा इंटर्नशिपसाठी या 2 लाख कोटीची तरतूद प्रधानमंत्र्यांनी केली। 1 कोटी युवकांना देशातील टॉपच्या 500 कंपन्यांमध्ये आज या ठिकाणी संधी मिळणार आहे। स्टार्टअपच्या माध्यमातून सुद्धा हजारो कोटींची तरतूद यामध्ये केली आणि म्हणून या देशातला तरुण, जो सर्वाधिक तरुण देशाचे तरुण आम्ही, आज तुम्ही सगळ्यांनी संकल्प केला की इथून एक तरुण आमदार निवडून द्यायचा आणि तो राहुल आवाडेंच्या माध्यमातून या ठिकाणी राज्याच्या विधिमंडळामध्ये पाठवायचा। हा संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलाय। आपण पाहिलं की मोदीजींच्या माध्यमातून मी म्हणालो तसं युवकांसाठी खूप काम सुरू आहे, युवकांकडनं अपेक्षा पण खूप आहेत, परंतु या राज्यासाठी मान्य मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या 10 वर्षाच्या सरकारनं आपण जर पाहिलं तर जवळपास 10 लाख कोटीची कामं या राज्यामध्ये केली। 10 लाख कोटीची कामं या राज्यामध्ये केली। आज आपण या ठिकाणी पाहिलं तर आज सुद्धा या राज्यामध्ये 1 लाख कोटीची कामं नुसती रेल्वेची चालू आहेत। आज कोल्हापूरसाठी असेल, आपल्यासाठी असेल, याच्याच माध्यमातून आपण पाहिलं कोल्हापूर पुणे वंदे भारत सुरू झाली, हुबळी पुणे वंदे भारत सुरू झाली, कोल्हापुरातलं आपलं विमानतळ उभं राहिलं। राहुल आवाडेंनी एक विषय या ठिकाणी मांडला, ते म्हणाले जर कोल्हापूरच्या या इचलकरंजीचा भविष्याचा विचार करता या उद्योग नगरीला जर चालना द्यायची असेल तर या विमानतळाच्या माध्यमातून अधिक सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे। मी आपल्याला सांगेन की या कोल्हापूरच्या विमानतळाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये याचा अधिक विस्तार होण्याचा आपण निर्णय केलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून भूसंपादन होईल, त्यासाठी 212 कोटी रुपये राज्य सरकार देईल आणि त्यानंतर या ठिकाणी या विमानतळाचं धावपट्टीचं काम असेल, लँड फिडिंगचं काम असेल, या कामासाठी मंत्रालयाच्या माध्यमातून याच्या माध्यमातून जवळपास 380 कोटीची तरतूद आपण केलेली आहे आणि त्यामुळे विमानतळाचा विस्तार होईल
आणि विमानतळाचा विस्तार झाल्यानंतर स्वाभाविकपणे या भारताच्या मँचेस्टरच्या उद्योगाला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही। अजून एक त्यांनी या ठिकाणी मागणी केली की या कोल्हापूरच्या विमानतळाच्या विषयात आज या ठिकाणी फ्लाइंग ट्रेनिंग स्कूलची निर्मिती केली जावी। मी आपल्याला सांगतो की आपली ही मागणी निश्चितपणे अत्यंत योग्य आहे आणि म्हणून आपण आमदार म्हणून निवडून याल, आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आता याचा उल्लेख करायला हरकत नाही। मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या काळामध्ये मुंबई एव्हिएशन अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूरला निश्चितपणे फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल चालू झालं पाहिजे, हे 100% आपण खात्री बाळगा। मला असं वाटतं की शेवटी मोदीजींनी महाराष्ट्रासाठी खूप काम केलं, दुसऱ्या बाजूला आमच्या राज्य सरकारने सुद्धा दोन्ही स्तरावरती काम केलं। जसं मोदीजींनी देशामध्ये जगामध्ये आपल्या देशाला एक स्थान मिळवून दिलं, आज आपण 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेवरती आलो, जगभरामध्ये अत्यंत मानाचं स्थान आपल्या देशाला मिळालं। आज आपण पाहतो एक महासत्तेच्या दृष्टीने एक वाटचाल आपण यशस्वी झालेली पाहतो, पण दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचा विचार मोदीजींनी केला आणि आज आमच्या जवळपास लाखो करोडो आमच्या तरुण असतील, युवा असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा असंख्य योजना त्याच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखकर करण्याचा निर्णय झाला आणि आज आपण पाहतोय की त्याचाच निकाल तर आपल्याला प्रत्यंत ठिकठिकाणी दिसतं। हरियाणाची निवडणूक म्हटले भाजप हारणार आहे, पण झालं नाही, कारण सर्वसामान्य गरीब माणूस आमच्या महिला भगिनी याचा कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा लाभार्थी आज आमचे ही सगळी माणसं मंडळी घेतात आणि मोदीजींची प्रेमाने जोडलीत, मोदीजींची आपुलकीने जोडलेली माणसं ही मात्र आता वेगळी होणार नाहीत। महाराष्ट्रातल्या सरकारचं सुद्धा तसंच आहे। मी मागाशी म्हटलं, मागच्या सभेत एका ठिकाणी म्हटलं की देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक या राज्यामध्ये आली, 52% गुंतवणूक फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आली। दुसऱ्या बाजूला विकासाची कामं झाली, समृद्धी महामार्ग झाला, अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाले, पण आमचं संवेदनशील असलेलं नेतृत्व आमचं सरकार माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय अजितदादा असेल, यांच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर आमच्या सर्वसामान्य माणसाचा विचार सुद्धा झाला आणि या महाराष्ट्रातल्या आमच्या 2.5 कोटी भगिनींना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण योजना आली। आज आमच्या 2.5 कोटी भगिनींना याचा फायदा झाला आणि खोटं बोलणारी लोक बघा, ज्यावेळेला ही योजना आली त्यावेळेला काँग्रेसवाले सांगायला लागले की खोटी योजना आहे, बंद पडणार आहे, पण मित्रांनो ज्यावेळेला काँग्रेसचा जाहीरनामा येतो त्यावेळेला त्याच्यात ते सांगतात की आम्ही ही योजना आणू आणि 3,000 रुपये महिन्याला देऊ। म्हणजे लोकांना हे कळतं तुम्ही खोटं बोलताय आणि म्हणून लाडकी बहीण योजना असेल, आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत असेल, आमच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास असेल, आमच्या शेतकऱ्यांसाठी केंद्राची योजना आहे किसान समृद्धी योजना, किसान सन्मान निधी योजना, या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार 6,000 देतं, राज्य सरकार त्याच्यामध्ये 6,000 देतं आणि आता जाहीर केलं की ते 6,000 नाही, ते 6,000चे आम्ही 9,000 करू आणि वर्षाला 15,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना मिळतील। आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात 18,000 आम्हाला मिळतात वर्षाला, त्या बहिणीला आता पुढच्या काळात 25,000 रुपये मिळण्याचं जाहीर केलं आपल्या जाहीरनाम्यामध्ये। दुसऱ्या बाजूला मी म्हणालो तसं एका बाजूला विकासाचा विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला आज आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्यासाठी म्हणून अनेक योजना, असंख्य योजना आणल्या। हे सगळं करत असताना हे डबल इंजिनचं सरकार निश्चितपणे काम करतं, पण त्याच्या जोडीला या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात खरं तर एक मोठी राजकीय आणि सामाजिक कार्याची वारसा असलेलं आमचं आवाडे कुटुंब आहे। आज मान्य कल्लापन्ना आवाडे असतील, आमचे प्रकाशांना आवाडे असतील आणि आज तिसरी पिढी राजकारणात गेले अनेक वर्ष काम करत असताना आमच्या राहुलला संधी नाही मिळाली, पण त्यांना आता विधानसभेची संधी मिळतीये। त्यामुळे तिसरी पिढी ही राजकीय वारसा, सामाजिक कामाचा वारसा जपण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत लागणार आहे आणि आपण सगळे निश्चितपणे या लोकांच्या पाठीशी उभं राहून एक महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जे येणार त्या सरकारमधला मी तुम्हाला सांगतो, खरं तर कालच एकूण राज्याचा सगळा सर्वे आला आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल। जवळपास 200 सव्वा 200च्या आसपास जागा सगळ्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ मला असं वाटतं केवळ जिंकायची नाही पण विक्रम करायची। पण आमचे हळवणकर साहेब इथं बसलेत, तुम्ही एक आमदार मागितला, मी तुम्हाला सांगतो इचलकरंजीला 2 आमदार मिळणार आहेत, काळजी करू नका। शेवटी ज्येष्ठ नेते आहेत आमचे आणि भारतीय त्या ठिकाणी त्यागाची भूमिका सुद्धा घेतली जाते
आणि म्हणून इचलकरंजीला आता 1वर 1 फ्री आहे, 2 आमदार होणार आहेत, काळजी करू नका. इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मला असं वाटतं कोल्हापूर जिल्हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ओळखलं की आम्हाला जर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर या देशातला सहकार समृद्ध केला पाहिजे. आणि म्हणून स्वतंत्र सहकाराच्या मंत्रालयाची स्थापना या देशातला सहकार समृद्ध करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात काम झालं. महाराष्ट्रातही सहकारची पंढरी आहे. मला सांगतो, कोणी काही सांगू द्या, मी तुम्हाला सांगतो मागच्या 4 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जीवदान देण्यासाठी, आमच्या सर्वसामान्य आधार देण्यासाठी 7,500 कोटी रुपये अमितभाईंनी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून या साखर कारखान्यांना दिले. साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लागत होता, आता तो इन्कम टॅक्स भरत असताना स्वाभाविकपणे आणि या राज्यातील जवळपास सगळ्या साखर कारखान्यांना मिळून 10,000 कोटी रुपयाची माफी अमितभाईंच्या सरकारनं मंत्रालयाने दिली. आज आमच्या शेतकऱ्यांचे पैसे वाचले. मी तुम्हाला सांगतो, सहकारासाठी अमितभाई आले, त्यांनी टीका केली की सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार मंत्री याला मदत करतात, त्याला मदत करतात. चुकीच्या मान बोलताना हे विसरलात की आपला कारखाना जो राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, मोदीजींचं सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षात 1442 कोटी रुपये आपण का घेतले ते तरी सांग. ज्या मंत्र्यांनी, ज्या सरकारने आपल्याला मदत केली त्याच्याबद्दल कृतज्ञता तर सोडा, कृतज्ञता एवढी व्यक्त करणं, मला असं वाटतं ही महाराष्ट्रातली जनता पाहतीये. शेवटी एवढंच सांगेन आलो, पण तरीसुद्धा आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी बसला आहेत. आणि म्हणून या देशाचा विकास तर निश्चितपणे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली होतोय. आणि वेगानं विकास होत असताना या जगातील या सगळ्या 47चा विकसित भारताचा संकल्प माननीय मोदीजींनी केला आणि त्यानुसार आपण वेगाने त्या ठिकाणी वाटचाल सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या सरकारचं सुद्धा तसंच आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी आपल्याला सांगतो की खूप कामं झाली. या महाराष्ट्रातली जनता खूप खुश आहे, आमच्या भगिनी खुश आहेत, आमचा शेतकरी खुश आहे, आमचा कामगार खुश आहे. आज काही ठिकाणी राजकारण केलं जातं. आज मराठा समाजाच्या नावाखाली, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करतात ही लोक. मी तुम्हाला सांगतो, 4 वेळा आमचे जाणते राजे मुख्यमंत्री होते या राज्याचे. त्यावेळेला काय मुख्यमंत्री मराठा आरक्षणाची मागणी नव्हती का? मराठा आरक्षणाची मागणी ही गेले 30-40 वर्षापासून आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं या मराठ्यांच्या आरक्षणासाठी, पण तरी सुद्धा 4 वेळा मुख्यमंत्री झालेले आमचे पवारसाहेब आज ज्याच्यावरती राजकारण सगळे हे करतात, मराठ्यांना आरक्षण नाही देऊ शकलं. पण तो दिवस उजाडला. 2014 ते 19च्या काळात आपले, मला वाटतं हळवणकर साहेब सुद्धा त्यावेळेला आमदार होते. या सरकारच्या काळात हा एकमेव माईचाला आले ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि त्यांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टात, उच्च न्यायालयात टिकवलं सुद्धा, सुप्रीम कोर्टात ते सरकार असेपर्यंत सुद्धा टिकलं. पण सरकार बदललं, दुसरं सरकार आलं. खरं तर ज्यांनी आपल्याबरोबर युती म्हणून निवडणूक लढली, युती म्हणून जनाधार मिळवला आणि या जनाधाराचा अपमान केला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, असं सरकार आलं जे घरातनं चालत होतं. आणि या सरकारच्या काळामध्ये आमचं मराठ्यांचं आरक्षण गेलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आजही या मराठा समाजाच्या माणसाला, प्रत्येक व्यक्तीला हा विश्वास आहे की या राज्यात भविष्यात मराठ्यांना आरक्षण फक्त महायुतीचं सरकारच देऊ शकतो. तुम्हाला सांगतो, कारण आजही आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात मराठ्यांच्या आरक्षण देण्यासाठी. आणि म्हणून मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन चालू आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे, ज्यांची मागणी आहे त्याच्यावरती अत्यंत गांभीर्याने विचार चालू आहे, काम चालू आहे. त्यामुळे हे सरकार पुढच्या काळात निश्चितपणे येणार, याच्यात कुणाच्या मनात शंका नाही. त्यामुळे एकूणच या राज्याचा विकासाच्या दृष्टीने वेगानं वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला या राज्यातील सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम हेच सरकार करू शकतो, हा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. आपणही सगळेजण निश्चितपणे या ठिकाणी हा विश्वास व्यक्त कराल. अनेक कामं झाली. एकच काम सांगतो की या राज्यातल्या सरकारने आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केली. 52 लाख शेतकऱ्यांना आज त्याचा फायदा झाला. माझ्याकडे खिशात बिल होतं, मगाशी मी प्रेसला दाखवलं. 8,000चं बिल आलं होतं आमच्या शेतकऱ्याला. नवीन बिल तयार होऊन आलं, 0 रुपयाचं बिल आलं. हे आमच्या सरकारचं काम आहे. आणि त्यामुळे समाजाचं हित, आज समाजाच्या प्रत्येक घटकाचं हित हे पाहण्याचं काम आणि त्या दृष्टीनं काम करण्याचं आज संकल्प आमचं सरकार करतंय. त्या दृष्टीनं गेले 2.5 वर्ष या राज्यातलं हे सरकार, गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार, हे डबल इंजिनचं सरकार निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या महाराष्ट्राला एका विकासाच्या टोकावरती, वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवेल. आपली महापालिका झाली आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा महापालिकेला पुढच्या काळात या महापालिकेला ताकद देण्याचं काम जर सरकार राज्यात आलं
तरच आपल्याला सुद्धा या महापालिकेला ताकद देण्यात येईल, द्यायला सोपं जाईल. आणि म्हणून महापालिका असेल, राज्य सरकार असेल आणि लोकसभा असेल, ही सगळ्या जर यंत्रणा एक साथ एकत्र आल्या तर अत्यंत सुलभपणे सोप्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा नक्की मला असं वाटतं विकास होण्यासाठी मदत होते. त्यामुळे या इचलकरंजी शहराचा विकास पुढच्या काळातले आपले जे काही संकल्प ते पूर्ण करायचे असतील तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यासुद्धा आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि म्हणून आत्ताची विधानसभा जिंकणं आणि राज्यात सत्ता आणणं हेच ध्येय सगळ्यांनी समोर ठेवूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खूप वेळ आपण थांबलात आणि राहुल आवाडेंना प्रचंड मताधिक्याने आपण विजय करूया, राज्यातला विक्रम घडवूया हे आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय अशोकराव स्वामी साहेब आणि इचलकरंजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार साहेब माननीय मंत्री महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आणि त्याचबरोबर युवा मोर्चाच्या वतीनं माननीय मुरली अण्णा मोहोळ साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. आणि युवा मोर्चाचे सरचिटणीस मनोज कराड यांनी आभार मानावा असं मी त्यांना विनंती. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार